आज आर्मीमधील मामाच्या मुलाच्या सुट्ट्या संपल्या आणि त्याला जम्मू काश्मीरला जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही कोपरगाव रेल्वे स्टेशन मध्ये सोडायला त्याला गेलो होतो. रामकृष्ण हरी मंडळी, आज मामाच्या मुलाच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि त्याला आज आम्हाला नेऊन पण घालायचं होतं. आता जाता जाता सगळे आनंदित होते आणि थोडं दुःख पण वाटत होतं, कारण की त्याला जायचं होतं आता जम्मू काश्मीरला त्याच्या ड्युटीवरती. तो जाताना सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू अनावर झाले होते, पण काय करणार, 10 दिवसाच्या सुट्ट्या संपल्या होत्या आणि आता त्याला जायचंच होतं. मग जाता जाता शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि मग निघालो. 2 गाड्या घेतल्या कारण की 4 जण होतो. मग थोडं शिफ्ट झालो आणि पुढे ढळलो. कोपरगाव मनमाड रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर ईदा आलो आणि त्यानंतर आम्ही थोडं नियोजन केलं, कारण त्याची 1 तासामध्ये रेल्वे होती आणि आम्हाला त्याला सगळं घेऊन द्यायचं होतं. आणि त्याचबरोबर आम्ही त्याचं तिकीट अजून बुक केलेलं नव्हतं. आता आम्हाला तिकीट इथून ऑफलाईन काढायचं होतं. मग तिथंच आमची धावपळ चालू होती, कारण की गाडी तर हुकली नाही पाहिजे. मग त्याला मस्तपैकी जेवण वगैरे खाऊ पिऊ घातलं. जाताना आम्हाला सगळ्यांना दुःख होत होतं, कारण तो आला दरवेळेस पाहुणा म्हणून येत असतो आणि पाहुणा म्हणून जात असतो. मी प्रत्येक रेल्वेकडे लक्ष देत होतो, कारण येणार रेल्वे मला असं वाटायची ती त्याचीच रेल्वे असणार आहे. मग शेवटी त्याची रेल्वे आली आणि तो रेल्वेमध्ये चढला. आम्हाला प्रत्येकाला असं वाटत होतं की आम्ही त्याला घ्यायला आलेलो आहे, सोडवायला नाही. आम्ही त्याची वाट पाहत होतो आणि मी सुद्धा रेल्वेमध्ये चढलो आणि अनुभव घेतला. शेवटी तो निघाला, त्याची वेळ झाली होती. आता तो इथून थेट डायरेक्ट जम्मू काश्मीरला जाणार होता, कारण तुम्हाला माहिती आहे भारताचं युद्ध चालू होणार आहे आणि त्या युद्धामुळे त्याला बोलावण्यात आलं होतं. आता तो त्याचं कर्तव्य तिकडे जाऊन पार पाडणार आहे, पण आपलं कर्तव्य एवढंच आहे की या व्हिडिओला शेअर करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर